फलटण येथे भरवण्यात आलेल्या श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025चा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच माजी आमदार दीपकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आला। फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून श्रीमंत शिवाजीराजे उद्यान महाविद्यालय व कृषी महाविद्यालय व या संपूर्ण संकुलनाच्याच वतीने या ठिकाणी श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय सुद्धा या संपूर्ण संकुलाच्या वतीने या ठिकाणी श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। आपणा सर्वांचंच या कृषी प्रदर्शनासाठी स्वागत करतो। या कृषी प्रदर्शनाला आवर्जून उपस्थित असणारे माजी आमदार माननीय दीपकराव चव्हाण, डॉक्टर बाळासाहेब शेंडे देखील या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी उपस्थित असलेले फलटण तालुका दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, वसंतकाका गायकवाड, शंकरराव माडकर, दत्ताबाबू वानपट, अशोकराव शिंदे, चंद्रकांत रणवरे, हेमंत रानडे साहेब, भोजराज नाईक निंबाळकर, शरदराव रणवरे, निकम सर, शिवाजीराव घोरपडे, नितीन शिंदे, सुखदेव पाटील, पवार साहेब, पाटील सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निलेश कापशे, महादेवराव माने, रणजित भाऊ निंबाळकर, शिरीष भोसले, आमचे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिंदे साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर कदम दीक्षित सर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर युडी चव्हाण, त्याचप्रमाणे उद्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सागर निंबाळकर, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व शेतकरी बंधू, विद्यार्थी, उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू आणि ज्यांना या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलं ते श्रीयुत अक्षय शिंदे यांनी ऊस उत्पादकामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे। डाळिंबामध्ये दत्तात्रय शिंदे, त्याचप्रमाणे द्राक्षांमध्ये ज्यांनी उत्तम काम केले ते मधुकर सस्ते, भाजीपाल्यामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे सागर नाळे, दुग्ध व्यवसायातील श्री नीताताई नरवरे, प्रगतशील शेतकरी दीपक शिंदे, त्याचप्रमाणे प्रगतशील शेतकरी प्रकाश कदम। दीपक शिंदे हे मला वाटतं फलटण तालुक्यातील केळी उत्पादनामध्ये आणि केळीच्या निर्यातीमध्ये चांगल्या प्रकारचं काम करत आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत। त्यांनी एक चांगला शेतकऱ्यांना एक वेगळी दिशा केळीच्या माध्यमातून दिलेली आहे आणि सर्व शिंदे कुटुंबीय अत्यंत चांगल्या प्रकारचं या ठिकाणी शेतीमध्ये काम करत आहेत। त्यांचेच मला वाटतं अक्षय शिंदे त्यांचे बंधूच आहेत। या ठिकाणी आपण मालोजीराजे कृषी प्रदर्शनाचा हे तिसरं वर्ष आहे। ज्या वेळेला आपण उद्यान महाविद्यालय ह्यावेळेला सुरुवात केली, त्यानंतरच्या काळात आपण कृषी महाविद्यालयाला सुरुवात केली। या महाविद्यालयांचा उद्देश या ठिकाणी मुलांना शिकवण्याचा आणि शेती क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये त्यांना पदवी देण्याच्या दृष्टीने तयारी करायची, हा हेतू तर निश्चितच आहे। परंतु त्याचबरोबर ह्या दोन्ही महाविद्यालयांचा किंबहुना कुठल्याही महाविद्यालयाचा आजचा उद्देश आता ह्या ठिकाणी कृषीचा संबंधित असल्यामुळं आपण शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करत आहोत आणि ह्या महाविद्यालयांचा उपयोग शेतीसाठी नेमका कसा होतोय, शेतकऱ्यांसाठी काय होतोय, ह्याला खऱ्या अर्थाने महत्त्व आहे। केवळ मुलांना त्या ठिकाणी शिकवण्याचा हा एक भाग झाला तरी दुसरा भाग तेवढाच महत्त्वाचा आहे की तुमचं ज्या भागाचे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाचा उपयोग आजूबाजूच्या शेतकऱ्यांना किती होतो आणि त्या दृष्टिकोनातून या दोन्ही महाविद्यालयाचं कामकाज गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत यशस्वीरित्या चालू असलेलं आपण पाहतो। या ठिकाणी विद्यार्थी संख्या ही पूर्णपणे या दोन्ही महाविद्यालयांची ही नेहमीच पूर्ण झालेली असते, भरलेली असते आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे वेगवेगळे गट निर्माण करून त्यांच्या गटामार्फत त्या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत पोचून त्यांना त्या ठिकाणी नियमित सल्ला देण्याचं काम चालतं। माझ्या आधीसुद्धा सांगण्यात आलं की माती परीक्षणाचा अद्ययावत या ठिकाणी पवार साहेब आहेत, त्यांच्या सहकार्याने अत्यंत अद्ययावत यंत्रसामुग्री माती परीक्षणाची या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे
आणि माती परीक्षण करूनच शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कशा प्रकारची खतं द्यायची, मिनरल्स कुठले कमी आहेत त्याची पूर्तता कशी करायची, असा दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी शेती करण्याच्या दृष्टीने त्यांना त्या ठिकाणी सल्ला दिला जातो. ही सर्व कामं असताना नवीन नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये काय येत आहे या दृष्टिकोनातून या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचं सुद्धा आयोजन आपण दरवर्षी करत आहोत. यावर्षी या कृषी प्रदर्शनामध्ये विशेष करून अनेक यंत्रसामुग्री या ठिकाणी जी शेतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे की शेतीमध्ये आता लेबर मिळणं अत्यंत कठीण झाले. म्हणजे शेतीमध्येच काय, कारखान्याला सुद्धा आता ऊस तोडणी कामगार मिळणं त्या ठिकाणी आता दिवसेंदिवस कठीण व्हायला लागले आणि मशिनरीशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती. आणि त्यामुळे मशिनरी यंत्रसामुग्री वापरण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. आणि आपल्या शेतीचा विचार करता शेतकरी आपला लहान शेतकरी आहे, कमी एकरेज त्याच्याकडे आहे आणि त्यामुळे लहान मशिनरीच्या द्वारे कसं त्या ठिकाणी हा आपल्याला जो अडचणची सातत्याने ही शेतमजुराची ती आपल्याला कशी त्याची पूर्तता यंत्राच्या माध्यमातून करता येईल हा दृष्टिकोन ठेवून त्याच्या संबंधात ह्या कृषी प्रदर्शनाला विशेष अशा प्रकारचं प्राधान्य आपण दिलेलं आहे. त्याचबरोबर नवीन वाण, नवीन बीज कुठलं असावं, कशा प्रकारे लागवड करावी, असे अनेक विषय त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. टर्किश बाजरी जवळपास आपण वर्षातून 3दा घेऊ शकतो, उत्पन्नही अधिक मिळतं, जवळपास 2 ते 2.5 फुटाचं त्याचं कणीस आहे. अशा प्रकारचे सुद्धा आपण वाण त्या ठिकाणी ठेवत आहोत. आणि एकंदरीतच या परिसरातील आपला शेतकरी फलटण तालुक्यातला वर्षानुवर्ष हा कष्ट करत असतो आणि अत्यंत प्रगतशील शेतकरी ह्या परिसरातला मानला जातो. आणि त्यामुळे त्याला सातत्याने त्या ठिकाणी ज्ञान, सल्ला, तंत्रज्ञान त्या ठिकाणी त्याच्यापर्यंत पोचावं अशा दृष्टिकोनातून ह्या कृषी प्रदर्शनाला आपण विशेष अशा प्रकारचे कृषी प्रदर्शन घेत आहोत. याच्यामध्ये शेती विषय त्याचबरोबर डेअरी हा विषय, हे 2 विषय लक्षात घेऊनच आपण पुढे चाललेलो आहोत. आपल्याला ही कल्पना आहे की महाराज साहेब असताना, श्रीमंत मालोजीराजे असताना केवळ त्या ठिकाणी ऊसाचा कारखाना साखरवाडीला पहिला जो खाजगी माध्यमातून आपटे मफतलाल यांच्या माध्यमातून सुरू झाला, त्यावेळेला केवळ शेतकऱ्यांनी ऊस लावावा आणि ऊस कारखान्याला घालावा असा उद्देश त्यांनी कधीच ठेवला. चांगल्या प्रतीचं ऊसाचं बेणं कसं निर्माण होईल, चांगल्या प्रतीचं ऊस जेणेकरून शेतकऱ्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या यील्ड कसं मिळेल आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारची रिकव्हरी कशी मिळेल असाही दृष्टिकोन त्या काळात महाराज साहेबांनी ठेवला होता. आणि त्यामुळंच मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिलं दुसरं त्या ठिकाणी ऊसावर संशोधन करणारं केंद्र पाडेगावला चालू झाले. त्यानंतर ते कृषी महाविद्यालयाच्या कृषी विद्यापीठाच्या ताब्यात गेले. पण तत्पूर्वी जवळपास 1937 साली त्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र हे प्रामुख्याने पाडेगावला चालू झालं, आपल्या संपूर्ण परिसरातलं पहिलंच. म्हणजे अशा प्रकारे एक दूरदृष्टी होती की शेतकऱ्याला केवळ तुम्ही एखादं पीक हातात दिलं आणि आता तुम्ही ह्या पिकाचं त्या ठिकाणी कल्टिवेशन करा, कारखान्याला ऊस घाला एवढ्यावरच नाही, तर त्यामध्ये चांगली वाण कसं, चांगलं आपल्याला चांगल्या प्रकारचं ऊसामध्ये संशोधन होऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याचा कसा फायदा होईल हा दृष्टिकोन, ही दूरदृष्टी त्या ठिकाणी श्रीमंत महाराज साहेबांच्या स्थायी होती. आणि त्यामुळं त्या काळात त्यांनी शेती हायस्कूल चालू केलं. मला वाटतं 5वी पासून शेतीचा विषय असणारं त्या काळातलं एकमेव हायस्कूल असा. 2-3 हायस्कूल काही होती, त्यामध्ये हे पहिलं आहे. त्याच्यामध्ये कालांतराने हळूहळू शेती विषय बाजूला गेला आहे. परंतु ज्यावेळेला खाजगी त्या ठिकाणी महाविद्यालय देण्याचा प्रस्ताव शासनाचा आला, आपण पहिल्यांदा उद्यान महाविद्यालय घेतलं, नंतर कृषी महाविद्यालय घेतलं. आणि महाराज साहेबांचं एक स्वप्न होतं की शेतीविषयी आपल्या परिसरातल्या आपल्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींना तो शिकवला जावा. ते आता स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण पुढची वाटचाल करत आहोत. त्या दृष्टीनेच आजचे प्रदर्शन आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे असं मी समजतो. वास्तविक यावेळेला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षामध्ये जे काही बियाणं असेल किंवा जे काही तंत्रज्ञान वापरून जी काही पिकं आणली असतील ती प्रत्यक्षात पाहता आली असतील. दुर्दैवाने यावेळेला पाऊसच सतत राहिल्यामुळं ते आपल्याला करता आलं नाही. पण पुढच्या खेपेला मात्र निश्चितपणे निसर्गाने साथ दिली तर त्या ठिकाणी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचे अनेक प्लॉट्स असतील. कारण आपण अनेक त्या ठिकाणी कंपन्यांना भेटलो होतो, त्यांनी कबूलही केलं होतं
आपण त्यांना जागाही त्या ठिकाणी जमिनी उपलब्ध करून दिली होती, पण ह्या वेळेला दुर्दैवाने ते शक्य झालं नाही. पण पुढच्या वेळेला मात्र लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन प्रत्यक्षामध्ये जे काही त्या ठिकाणी संशोधनाच्या माध्यमातून जे काही घडत आहे ते शेतकऱ्यांना स्वतःच्या समोर स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येईल अशा प्रकारचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करण्याचा प्रयत्न राहील. या ठिकाणी मागच्या वर्षीसुद्धा कृषी प्रदर्शन अत्यंत यशस्वीरित्या त्या ठिकाणी पार पाडण्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे यश मिळालं. याही वर्षी निश्चितपणे आपल्या सर्वांच्या माध्यमातून हेही कृषी प्रदर्शन यशस्वी पार पडेल आणि या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी फायदा हा शेतकऱ्यांना होईल असा विश्वास व्यक्त करतो. हे कृषी प्रदर्शन प्रत्यक्षात आता आपण त्या ठिकाणी जाऊन ते सुरुवात करणार आहोत, त्याचं उद्घाटन करणार आहोत. पण उद्घाटन झाल्याचंच या ठिकाणी जाहीर करतो आणि आपण दिल्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो.